Hello dear students, this is Digambar Gaikwad and we are discussing the topic magnetic field due to current. In last 4-5 videos, we learn about a magnetic force acting on a moving charge in a magnetic field and the motion of that charged particle in a magnetic field. Now this is the lecture number 9 on this topic, and in this lecture we will discuss about a magnetic force acting on a current carrying conductor or wire and the magnetic force or force of attraction and repulsion between two parallel current carrying wires. So first we will start with magnetic force acting on a current carrying conductor or wire. When we place a current carrying conductor or wire in a magnetic field, then that magnetic field applies a force on that wire if a current passes through that wire. Then why that magnetic field applies a force on the wire, we will see about this. Here I consider a magnetic field, uniform magnetic field. या सिम्बॉलचं मीनिंग माहित झालं असेल सगळ्यांना. आता डॉट किंवा क्रॉसचं मीनिंग. क्रॉस रिप्रेझेंट्स दी इनवर्ड magnetic field and dot represents the outward magnetic field. So here the direction of magnetic field is perpendicular to the plane of this board. म्हणजे या बोर्डच्या प्लेनला मॅग्नेटिक फील्ड कशी आहे, आउटवर्ड आहे आणि परपेंडिक्युलर आहे. सो टू रिप्रेझेंट द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड वी यूज हियर झेड ॲक्सिस. So here this z axis represents the direction of magnetic field and I consider here a conducting wire of length L किंवा वायरचा एक तुकडा आहे, कन्सिडर करा, पार्ट आहे ज्या वायरच्या सेगमेंटची लेंथ आहे किती L, and this segment of wire or this part of wire carries a current I in this direction. म्हणजे या वायर मधून करंट फ्लो होतोय आणि डायरेक्शन इकडे लेफ्ट साइडला आहे तर मी रिप्रेझेंट केलेली आहे. ओके, आता ही वायर म्हणजे एवढीच आहे असं नाही, ही लेंथ किती असू शकते आपल्याला माहिती आहे. वायर म्हटलं की त्याला लेंथ लार्ज असते. आपण त्या वायरचा एक पार्ट कन्सिडर केला ज्याची लेंथ किती आहे, इथं L आहे, अँड इट कॅरीज ए करंट I इन दिस डायरेक्शन. देन दिस वायर इज प्लेस्ड इनसाइड दी मॅग्नेटिक फील्ड B बार. ह्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये आपण वायरला काय केले, प्लेस केले. आता वायर अशी आहे, वायर इज प्लेस्ड अलॉंग दी एक्स ॲक्सिस. लेंथ ऑफ वायर इज पॅरलल टू दी एक्स ॲक्सिस. या ॲक्सिसच्या अलॉंग काय केले, वायर प्लेस केले. इफ द करंट फ्लोज इन दिस डायरेक्शन थ्रू दिस वायर, देन व्हॉट इज करंट? करंट इज द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. करंट कधी फ्लो होतो, याच्या अक्रॉस एखादा सेल कनेक्ट केलेला असेल and because of the potential difference of that cell a current flows through this wire. या वायर मधून करंट काय होईल, फ्लो होईल. करंट means the flow of electrons. If the direction of current is like this, then what is the direction of flow of electrons or charges? करंट इकडे जात असेल तर आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रॉन्स मूव्स इन दिस डायरेक्शन. डायरेक्शन ऑफ करंट इज दी कन्व्हेन्शनल करंट डायरेक्शन असते. करंटची डायरेक्शन आपण जिकडे घेतो त्याच्या अपोजिट डायरेक्शन इलेक्ट्रॉन्स काय होत असतात, फ्लो असतात. आणि वायर मधून जर इलेक्ट्रॉन्स फ्लो होत असतील ज्याला आपण करंट म्हणतो, तर त्या इलेक्ट्रॉनची जी व्हेलॉसिटी आहे, वी यूज दॅट फॉर दॅट व्हेलॉसिटी ए वर्ड ड्रिफ्ट व्हेलॉसिटी. करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये आपण हे स्टडी केलेलं आहे. इलेक्ट्रॉनची जी व्हेलॉसिटी असते करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये, वी कॉल सच व्हेलॉसिटी ॲज ड्रिफ्ट व्हेलॉसिटी. आपल्याला माहित आहे हे इलेक्ट्रॉन्स यामध्ये असे लार्ज नंबर ऑफ मिलियन्स बिलियन्स मध्ये हे इलेक्ट्रॉन्स आहे त्याच्यामध्ये, अँड ऑल दीज इलेक्ट्रॉन्स फ्लोज इन दी सेम डायरेक्शन. सगळे इलेक्ट्रॉन्स इकडे एकाच डायरेक्शन काय होत आहेत, फ्लो होत आहेत. सो हियर दिस इज दी डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे इथे हे सगळे इलेक्ट्रॉन्स मोशन मध्ये आहेत अँड the motion of that electron is along x axis. All the electrons moves with velocity v d bar. drift velocity आहे. या velocity ने हे सगळे इलेक्ट्रॉन्स इकडे काय होत आहेत, मोशन मध्ये आहेत. Now this wire is placed in this magnetic field and we know that if a charged particle or moving charge moves in a magnetic field, then this magnetic field applies a force on that charged particle. त्या चार्ज पार्टिकल वरती ही मॅग्नेटिक फील्ड काय अप्लाय करते, फोर्स अप्लाय करते. And what is the magnitude of that force? The force experienced by a charged particle F bar equal to charge into phi bar cross B bar. आपण हे डिस्कस केलेलं आहे. मॅग्नेटिक फोर्सचा जो सेक्शन आहे त्या फर्स्ट लेक्चर मध्ये आपण हे डिस्कस केलेलं होतं.
and this is the force experienced by a charged particle, or we write this as q phi b sin theta. Here q is the charge on that particle, v is the velocity, b is the magnetic field, and theta is the angle between velocity and magnetic field. असं कन्सिडर केलं होतं आपण. नाव हियर दिस इज द इलेक्ट्रॉन, सिंगल इलेक्ट्रॉन रिप्रेझेंट केलाय फक्त आपण, पण असे मिलियन्स बिलियन्स मध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत त्या वायर मधून फ्लो होणारे, अँड ऑल द इलेक्ट्रॉन्स आर फ्लोइंग इन दिस एक्स अलॉंग दिस एक्स ऍक्सिस. सगळ्यांची व्हेलॉसिटी कोणत्या ऍक्सिसच्या अलॉंग आहे? एक्स ऍक्सिस. हियर मॅग्नेटिक फील्ड इज आउटवर्ड, झेड ऍक्सिस इकडे आहे असा. सो हियर द व्हेलॉसिटी and magnetic field, the angle between these two parameters is 90 degree. डायग्राम मध्ये दिलेला आहे तो अँगल, त्या अँगलला आपण काय म्हणतो? थीटा म्हणतो. सो हियर कन्सिडर द इलेक्ट्रॉन, दिस इलेक्ट्रॉन which is moving in this magnetic field experience a force. ही मॅग्नेटिक फील्ड ह्या इलेक्ट्रॉनवरती काय अप्लाय करणार? तो जरी वायर मध्ये असला तरी तो इलेक्ट्रॉन मॅग्नेटिक फील्ड मधून मोशन मध्ये आहे, आणि जर एखाद्या मॅग्नेटिक फील्ड मधून इलेक्ट्रॉन्स पास होत असेल तर ती मॅग्नेटिक फील्ड 100% त्या चार्ज पार्टिकल वरती फोर्स अप्लाय करतेच. याचा अर्थ या इलेक्ट्रॉन वरती ही मॅग्नेटिक फील्ड काय अप्लाय करणार आहे? फोर्स. पण असा एकच इलेक्ट्रॉन आहे का? There are large number of electrons flowing through this wire, and all these electrons experience a force because of this magnetic field. म्हणजे या वायर मधून फ्लो होणाऱ्या सगळ्या इलेक्ट्रॉन्स वरती ही मॅग्नेटिक फील्ड काय अप्लाय करते? फोर्स अप्लाय करते. आपल्याला आता बघायचं की त्या इलेक्ट्रॉन्स वरती अप्लाय झालेला जो फोर्स आहे त्याची डायरेक्शन सगळ्यांची सेमच आहे का? डायरेक्शन फाइंड आउट कशी करतो आपण? टू फाइंड द डायरेक्शन ऑफ फोर्स वी यूज फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल यूज करताना एक कन्सेप्ट आहे जी आपली सांगायची राहिली होती, ती आता मी तर कव्हर करतो. Suppose this is the direction of velocity and we use middle finger to show the velocity. So this is the direction of velocity. What is the direction of magnetic field? Outward. म्हणजे forefinger इकडे येणार. So our forefinger is in outward direction. Middle finger is in the direction of velocity. So thumb represents the direction of force. म्हणजे thumb कुठे आला? डाउनवर्ड आला. निगेटिव्ह एक्स ऍक्सिस म्हणू शकतोय आपण. थंब कुठे येतो? इथं डाउनवर्ड. अँड दिस इज द फोर्स एक्सपिरियन्स्ड बाय दिस इलेक्ट्रॉन. या इलेक्ट्रॉनने एक्सपिरियन्स केलेला हा फोर्स आहे आपल्याला माहित आहे. बट हियर चार्ज ऑन इलेक्ट्रॉन इज ऑलवेज निगेटिव्ह. इलेक्ट्रॉनवरती चार्ज कसा आहे? निगेटिव्ह. फोर्सचे डायरेक्शन तर इथं कसे आले? डाउनवर्ड आले. बघा मॅग्नेटिक फील्ड आउटवर्ड, फोर फिंगर, velocity मिडल फिंगर. सो थंब शोज द डायरेक्शन ऑफ फोर्स. सो हियर फ्लेमिंग्स रूल वरून घेतला तर या इलेक्ट्रॉनवरती असलेला फोर्स कुठे? डाउनवर्ड येतोय. बट फॉर इलेक्ट्रॉन फॉर्म्युल्यावरून जर गेलो आपण, फॉर इलेक्ट्रॉन चार्ज इज ऑलवेज निगेटिव्ह. सो वी गेट हियर ए निगेटिव्ह फोर्स. मग फोर्स या ऍक्सिसच्या अलॉंग आहे, इकडे येतोय आपल्याला, बट द डायरेक्शन फोर्स हॅज मॅग्निट्यूड निगेटिव्ह. सो वी कन्सिडर दिस फोर्स इज इन द अपोजिट डायरेक्शन. म्हणजे हा फोर्स थंब जरी इकडे आला तरी हा फोर्सची व्हॅल्यू अपोजिट आहे, निगेटिव्ह व्हॅल्यू आल्यामुळं. सो वी रिप्रेझेंट दिस फोर्स इज अप्लाइड इन दिस डायरेक्शन. त्याला आपण मॅग्नेटिक फोर्स म्हणतो. बघा फ्लेमिंग्स रूल नुसार हा फोर्स डाउनवर्डच येतोय, पण हियर चार्ज ऑन इलेक्ट्रॉन इज निगेटिव्ह म्हणजे मायनस एफ आहे. मायनस एफ म्हटलं की फोर्स इकडंच आहे, पण मायनस एफ म्हणजे उलटा झाला, तो अपोजिट डायरेक्शननं फोर्स आला. आणि फोर्स जर अपोजिट डायरेक्शननं असेल तर याचा अर्थ तो असा अपवर्ड आहे. म्हणजे हा इलेक्ट्रॉनवरती ऍक्च्युअली असा आउटवर्ड अपवर्ड डायरेक्शननं म्हणजे वाय ऍक्सिसच्या अलॉंग ह्या इलेक्ट्रॉनवरती काय अप्लाय होतोय? फोर्स. And here all these electrons are flowing in this direction with velocity vd. सगळेच या डायरेक्शननं फ्लो होतात. याचा अर्थ यातल्या जेवढे काही इलेक्ट्रॉन्स फ्लो होणारे आहेत या वायर मधून करंट मुळे, त्या सगळ्या इलेक्ट्रॉन्स वरती असा अपवर्ड डायरेक्शननं काय अप्लाय झाला? फोर्स. आता फोर्स अप्लाय केल्यामुळे these electrons are not going to ejected out of this wire. वायर मधून इलेक्ट्रॉन्स काय बाहेर येणार नाहीत फोर्स अप्लाय केल्यामुळे, बिकॉज देर इज इन सराउंडिंग देर इज एअर अँड एअर इज परफेक्ट इन्सुलेटर. इन्सुलेटर असल्यामुळे ह्या वायर मधले इलेक्ट्रॉन एअर मध्ये कधी एंटर होत नाहीत, मग वायर मध्येच राहतात ते. पण प्रत्येक इलेक्ट्रॉनवरती फोर्स आहे. सो या प्रत्येक इलेक्ट्रॉनवरती अप्लाय झालेला फोर्स जो आहे तो फोर्स म्हणजे ही वायर आहे, यातून असे भरपूर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इकडे पास होतात आणि सगळ्या या ऑल इलेक्ट्रॉन्स एक्सपिरियन्स ए फोर्स इन आउटवर्ड डायरेक्शन. हा सगळ्या इलेक्ट्रॉन्स वरती फोर्स कोणत्या डायरेक्शन नाही? अपवर्ड आहे असा. अँड दॅट्स वाय
दिस वायर एक्सपिरियन्स ए फोर्स इन अपवर्ड डायरेक्शन. म्हणजे ह्या सगळ्या इलेक्ट्रॉन्स वरती जो फोर्स आहे तोच फोर्स त्या वायर वरती अप्लाय होतो. ऍक्च्युअली फोर्स वायर वरती आहे का त्या वायर मधून फ्लो होणाऱ्या इलेक्ट्रॉन्स वरती आहे? द आन्सर इज फोर्स इज ऑन द इलेक्ट्रॉन्स विच आर फ्लोईंग थ्रू दिस वायर. आणि त्या इलेक्ट्रॉन्स ते वायर मध्ये असल्यामुळे त्या वायर वरती ऍक्च्युअली एक रिझल्टंट फोर्स अप्लाय होतो अँड वी कॉल दॅट फोर्स ॲज मॅग्नेटिक फोर्स ऍक्टिंग ऑन अ करंट कॅरिंग कंडक्टर ऑर वायर. म्हणजे ह्या वायर मधून फ्लो होणाऱ्या इलेक्ट्रॉन्स मुळे त्या वायर वरती काय अप्लाय होतो? फोर्स अप्लाय होतो. अँड ह्याच फोर्सची मॅग्निट्यूड किंवा कसा कॅल्क्युलेट करायचा आपण इथं याचा फॉर्म्युला डिराईव्ह करणार आहोत. नाउ हियर वी कन्सिडर द करंट. व्हॉट इज करंट? Current is the rate of flow of charges. So current is nothing but Q by T. From this we can write this as charge equal to current into time. Where Q is the total number of charges. What is Q? Q is the total number of charges passing through this wire. किंवा एखादा क्रॉस सेक्शनल घ्या इथं आणि त्या क्रॉस सेक्शन मधून असे इथं कन्सिडर केला तर या रेफरन्स प्लेन मधून ह्या वायरचा हा क्रॉस सेक्शन झाला तर इलेक्ट्रॉन्स चार्जेस आहेत इथं आहेत इथं आहेत तर हे चार्जेस हा इथं येईपर्यंत हे पुढचे पास झाले ना पुढं म्हणजे या क्रॉस सेक्शन मधून म्हणजेच वायर मधून पास होणारे टोटल नंबर ऑफ काय आहेत हे चार्जेस आहेत इन टाइम टी. किती टाइम मध्ये? टी टाइम मध्ये या वायर मधून पास होणारे नंबर ऑफ टोटल इलेक्ट्रॉन्स किती आहेत इथं? क्यू आहेत. अँड वी कॅन कॅल्क्युलेट दिस क्यू इक्वल टू आय इंटू टी. नाउ आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे ऍक्च्युली तर फोर्स कॅल्क्युलेट करायचा आहे. आता इथं जर विचार केला आपण तर या इलेक्ट्रॉनची जी डिस्प्लेसमेंट होणार आहे इलेक्ट्रॉनची काय सांगतोय आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे फोर्स. फोर्सच्या फॉर्म्युल्यामध्ये आता इथं विचार करा चार्जचा फॉर्म्युला मिळतोय आपल्याला चार्ज क्यू इक्वल टू आय. आय मीन्स करंट अँड टाइम. आता इथं टाइम आपण फोर्स मध्ये निग्लेक्ट करणार म्हणजे ऍक्च्युली टाइमला आपण दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करणार आहे. मग कसं कन्वर्ट करता येईल? टाइम कॅन बी रिप्रेझेंटेड इन टर्म्स ऑफ व्हेलॉसिटी अँड डिस्प्लेसमेंट. टाइमला कशामध्ये लिहू शकतोय आपण? व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट. टाइमचा फॉर्म्युला काय येणार मग? टाइम इज velocity equal to displacement upon time. So time will be displacement upon velocity. And here the charges are displacing from this point to this point. इथून इथपर्यंत चार्जेस डिस्प्लेस होणार ना वायर मधून. So displacement of electron is L and its velocity is Vd. यांची velocity काय झाली? Vd झाली. So time will be written as in terms of displacement upon velocity and we can write this as IL upon Vd. So this is the formula for charge passing, total number of charges passing through this wire. आता या सगळ्या चार्जेस वरती ऍक्च्युअली इलेक्ट्रॉन्स आहेत माहिती आपल्याला या सगळ्या चार्जेस वरती फोर्स अप्लाय झालाय आणि फोर्स अप्लाइड ऑन चार्ज कॅन बी ऑब्टेन्ड बाय युजिंग दिस फॉर्म्युला Q into V bar cross B bar. म्हणजे फोर्स ऑन ऑल दी चार्जेस विल बी Q into V bar म्हणजे Vd बार क्रॉस B बार. आणि यांचा प्रोडक्ट आपल्याला माहिती आहे काय असतो क्रॉस प्रोडक्ट A बार क्रॉस B बारचा Q Vd बार किंवा Vd B sin theta. So this is the force and what is the direction of this force? Direction of this force is V bar cross B bar. V bar cross B bar यांचा प्रोडक्ट म्हणजे दिस इज द डायरेक्शन ऑफ फोर्स अलॉंग y ऍक्सिस. प्रत्येक वेळी y ऍक्सिसच्या अलॉंगच फोर्स असेल असं नाही. y ऍक्सिसच्या अलॉंग असेल तर आपण काय युनिट वेक्टर यूज करतो j कॅप. पण प्रत्येक वेळी j कॅपच असेल असं नाही त्यामुळे आपण इथे एक n कॅप म्हणून युनिट वेक्टर यूज करूया. दिस n कॅप शोज द डायरेक्शन ऑफ फोर्स and this n cap is nothing but V bar cross B bar. हा प्रोडक्ट असतो तो. So n cap shows the direction of this force. Now use the value of Q. Charge is what? It is IL upon Vd into Vd B sin theta n cap. So here Vd gets cancelled and we find here a formula Fm bar equal to IL B sin theta into n cap. And this is the formula used for magnetic force on a current carrying wire. म्हणजे ह्या टोटल चार्ज वरती असलेला फोर्स म्हणजेच त्या वायर वरती असलेला फोर्स असतो. And this amount of force is experienced by this wire and we can calculate it by using IL B sin theta where I is the current passing through that wire
L is the length of that wire, B is the magnetic field in which we placed this wire, and sin theta, what is theta? Here theta is the angle between direction of magnetic field and length of wire. Theta is the angle between, आपण याला असंही लिहू शकतो, वेक्टर फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर याला कसं लिहिता येईल, I into L bar cross B bar. We can write this formula as like this. This is the angle between L bar. L bar means length vector and B bar. B bar means direction of magnetic field. Length vector म्हणजे ही वायरची लेंथ. अशी वायर प्लेस केली, so this is the direction of length. And if we consider this length vector and B bar, the angle between these two, वायरची लेंथ आणि मॅग्नेटिक फील्डचे डायरेक्शन यांच्यातला हा अँगल असतो काय, थीटा. आता यामध्ये फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल हा झाला फोर्स ऍक्टिंग ऑन दिस चार्जड कंडक्टर. यामध्ये मॅक्झिमम फोर्स असेल, मिनिमम फोर्स असेल. कधी असेल सांगा मॅक्झिमम फोर्स ह्या वायरवरती? इट डिपेंड्स ऑन दी थीटा अँगल ओनली, बिकॉज करंट चेंज होणार नाही, कॉन्स्टंट आहे, लेंथ चेंज होणार नाही, फील्डही चेंज होणार नाही. सो हियर द मॅक्झिमम फोर्स विल बी इफ दिस अँगल थीटा इज 90 डिग्री. म्हणजे दोन कंडिशन लिहितो मी इथं. फर्स्ट, इफ थीटा इज 90 डिग्री, म्हणजे कसे असेल वायर सांगा, डायग्राम मध्ये दिले तशीच. हियर द वायर मेक्स अन अँगल 90 डिग्री, मॅग्नेटिक फील्ड आउटवर्ड आहे आणि वायर अशी प्लेस केले. सो हियर अँगल बिटवीन द लेंथ ऑफ वायर अँड मॅग्नेटिक फील्ड इज 90 डिग्री, अँड देन द फोर्स ऑन दिस कंडक्टर विल बी Fm इक्वल टू मॅग्निट्यूड मध्ये लिहिला तर इट विल बी ILB. साइन थीटाची व्हॅल्यू 1 आली, अँड दिस इज द मॅक्झिमम फोर्स ऍक्टिंग ऑन दिस कंडक्टर. ही मॅक्झिमम म्हणजे मॅक्झिमम फोर्स वायरवरती कधी असतो, इफ इट इज परपेंडिक्युलर टू द मॅग्नेटिक फील्ड, then the force on that wire will be maximum, and if this wire is parallel or anti-parallel म्हणजे 0 डिग्री or 180 डिग्री असेल तर इथं फोर्सची व्हॅल्यू जी आहे ती मिनिमम असते, and that minimum force is 0 because sin 0 is 0, आणि sin 0 0 असेल तर फोर्सची व्हॅल्यू काय ते 0. दॅट मीन्स जर एखादी करंट कॅरिंग वायर मॅग्नेटिक फील्ड मध्ये प्लेस केली तरी त्या वायर वरती अप्लाय झालेला फोर्स 0 ही असू शकतो. कधी, इफ दॅट वायर इज प्लेस्ड पॅरलल टू दी मॅग्नेटिक फील्ड. इथं मॅग्नेटिक फील्डचे डायरेक्शन आउटवर्ड आहे, मग वायरला तुम्ही पॅरलल अँटी पॅरलल कसंही प्लेस करा, जर वायर मॅग्नेटिक फील्डला पॅरलल असेल then the force acting on that wire is always 0, and this is the minimum force experienced by this wire. Then how can we calculate the direction of force? चार्ज साठी आणि वायर साठी डायरेक्शन घेतानाच्या कन्सेप्ट लक्षात ठेवा, बाय युजिंग फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. फोर्सची डायरेक्शन कशी करायची, आता मी अगोदर आता इथं वायरची कन्सेप्ट सांगतो. जर एखाद्या कंडक्टिंग वायर मधून करंट पास होत असेल आणि त्याला आपण मॅग्नेटिक फील्ड मध्ये प्लेस केलं, then this wire experience a force, and the direction of this force can be obtained by using Fleming's left hand rule. Suppose we have a wire, एक वायर आहे आपल्याकडे. This is a conductor which carries a current in this direction. जसं इथं या वायर मधून करंट इकडे असा पास होतोय, तसंच या वायर मधून करंट इकडे पास होतोय. मॅग्नेटिक फील्ड इज हियर इनवर्ड डायरेक्शन ना इथं काय आहे, मॅग्नेटिक फील्ड आहे, क्रॉस दाखवतो आपण. Then what is the direction of force acting on this wire? Then you will get the answer by using Fleming's left hand rule. Here use the fingers like this. Forefinger shows the direction of magnetic field. Magnetic field is in inward direction, and now here middle finger shows the direction of current. ज्या डायरेक्शन न करंट फ्लो होतोय ती डायरेक्शन, बिकॉज करंट इज ऑलवेज द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स असाच असणार आहे. आणि याचा अर्थ इलेक्ट्रॉनचा फ्लो झाला तर फोर्स तर इकडे आलाय, मग प्रत्येक वेळी ते असं अपोजिट फोर्स आहे घेण्यापेक्षा करंटची डायरेक्शन म्हणजे मिडल फिंगर घ्यायची. डायरेक्शन ऑफ करंट इज मिडल फिंगर, डायरेक्शन ऑफ फोरफिंगर इज the direction of magnetic field, and then if we use it like this, then the thumb shows the direction of force. म्हणजे इथं बघा, middle finger shows the direction of current, forefinger shows the direction of magnetic field which is inward, and then this thumb shows the direction of force which is outward. आता इथं यूज करून बघा. Here the direction of current is like this. इकडे करंट फ्लो होतोय, करंट इकडे फ्लो होतोय, मॅग्नेटिक फील्ड कुठे आहे, आउटवर्ड आहे. इथे इनवर्ड होती, इथं मॅग्नेटिक फील्ड आउटवर्ड आहे. सो मॅग्नेटिक फील्ड इज इन आउटवर्ड डायरेक्शन, करंट फ्लोज इन दिस डायरेक्शन. सो दिस इज द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, दिस इज द डायरेक्शन ऑफ करंट, देन थंब शोज द डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स ऑन दिस वायर.
वायरवरती अपघात झालेला हा काय घेतला, फोर्स. आणि चार्जला यूज करायचा असेल तर याला आपण व्हेलॉसिटीची डायरेक्शन म्हणतो करंटच्या जागी. पण करंटच्या जागी व्हेलॉसिटी घेतलं की निगेटिव्ह चार्ज आला तर थंब वरती आला आणि चार्ज निगेटिव्ह असेल तर डायरेक्शन अपोजिट असते निगेटिव्ह साईनमुळे. मगाशी मी जे सांगितलं होतं ती एक कन्सेप्ट यातली इम्पॉर्टंट आहे जी लक्षात ठेवा व्यवस्थित, याचा आपल्याला यूज करावा लागतो. नाउ इफ द वायर इज नॉट स्ट्रेट देन हाऊ वी यूज दिस फॉर्म्युला. जर आपली वायर स्ट्रेट नसेल तर हा फॉर्म्युला आपण कसा यूज करतो. दिस इज द फॉर्म्युला यूज्ड टू फाइंड द फोर्स ऑन ए स्ट्रेट कंडक्टर. हे सगळं कशासाठी होतं लक्षात ठेवा. हा पहिला पार्ट, जर वायर कशी असेल स्ट्रेट. मग आता इथं आपण बघणार आहे की जर स्ट्रेट वायर नसेल तर काय करायचं, त्याला आर्बिट्ररीली शेप म्हणतो आपण. irregular shape wire असेल like this. Suppose we have a wire like this. This is a current carrying conductor which carries a current I in this direction. But it is not a straight wire and there is a magnetic field. युनिफॉर्म आहे असं कन्सिडर करूया, सगळीकडे सेम अमाउंट नाही, इथं मॅग्नेटिक फील्ड आहे. सो दिस वायर इज प्लेस्ड इन अ मॅग्नेटिक फील्ड अँड नाउ दिस वायर ऑल्सो एक्सपिरियन्स ए फोर्स. याही वायरवरती फोर्स असणार आहे. बट हाऊ वी कॅल्क्युलेट दिस फोर्स ऑन दिस वायर बिकॉज इट इज नॉट ए स्ट्रेट वायर. इथं जर विचार केला तर इलेक्ट्रॉनचा फ्लो, करंट इकडे असेल तर इलेक्ट्रॉन फ्लोज इन दिस डायरेक्शन, इथं असेल तर इलेक्ट्रॉन फ्लोज इन दिस डायरेक्शन, इथं असतील तर ही डायरेक्शन आली. सो ॲट एव्हरी पॉइंट द मोशन ऑफ और डायरेक्शन ऑफ द व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन इज डिफरंट. So the direction of force is not also same at all the points, and for this purpose to calculate the force acting on this conductor we consider here a small part of this wire. अडचण येत असेल आपल्याला, डिफिकल्टी वाटली कुठलीही व्हॅल्यू मॅथमॅटिक्स फिजिक्स मध्ये कॅल्क्युलेट करताना की त्याची सगळ्यात सिंपल मेथड असते डेरिव्हेटिव्ह, डिफरन्शिएशन, इंटिग्रेशन. काय करायचं, डिफरन्शिएशन अगोदर घ्यायचं. वायरची टोटल लेंथ एल, वायरची टोटल लेंथ काय आहे एल, आणि या टोटल लेंथचा आपण एक स्मॉल पार्ट कन्सिडर करूया विच हॅज ए लेंथ डीएल. दिस इज द लेंथ एलिमेंट डीएल and current passing through this length element is I, and now the force experienced by this small part, या वायरचा हा जो स्मॉल पार्ट आहे, या स्मॉल पार्ट ने एक्सपिरियन्स केलेला जो फोर्स आहे, लेट्स कॉल इट एज dF bar. F bar means the force and dF bar means this force experienced by this small length element. टोटल वायरचा फोर्स नाही, याच्यावर असलेला फोर्स. आणि हा फॉर्म्युला यूज केला तर करंट इज फ्लोइंग थ्रू दिस वायर इज सेम I. नाउ द लेंथ इज dl, magnetic field is B into sin theta, and now this is the formula used to find the force on this wire. आता याचा यूज करताना कसा करणार, इथं याला आपण वेक्टर फॉर्म मध्ये लिहिलं तर असंही लिहू शकतोय I into dl बार क्रॉस बी बार, या टाइप मध्ये आपण याला लिहू शकतोय वेक्टर फॉर्म मध्ये लिहिला तर. दिस इज द फोर्स ऑन द स्मॉल एलिमेंट अँड इफ वी वांट टू फाइंड द फोर्स ऑन द कंप्लीट वायर और टोटल वायर ऑफ दिस लेंथ, देन force Fm bar equal to, you can integrate this equation dFm bar to get the total force. टोटल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण इंटिग्रेशन घेतो, माहिती आहे आपल्याला. अँड नाउ वी कॅन कॅल्क्युलेट दिस फोर्स ॲज by taking the integration of this side. Here current is constant, असं कन्सिडर, वायर मधून पास होणारा करंट कॉन्स्टंट आहे, मॅग्नेटिक फील्ड सगळीकडे युनिफॉर्म आहे असं जर कन्सिडर केलं तर ह्या दोन व्हॅल्यूज कॉन्स्टंट असणार, त्या इंटिग्रेशनच्या बाहेर येतील. मग इंटिग्रेशन फक्त कुणाचं होणार तर डीएल बारचं होणार. सो वी कॅन राईट दिस इक्वेशन ॲज I इंटू इंटिग्रेशन डीएल बार क्रॉस बी बार. या टाइप मध्ये आपण या इक्वेशनला लिहू शकतोय असंही. आणि हे कशासाठी तर टोटल फोर्स काढण्यासाठी काय करतो हे माहिती आहे. मग ते त्या क्वेश्चनच्या कंडिशन मध्ये हे काय असंच नसणार, याच्या व्हॅल्यूज माहित असतील आणि मग याला इंटिग्रेट करून तुम्हाला ती व्हॅल्यू मिळते. तिथं काहीतरी त्याला लिमिट मध्ये इंटिग्रेशन घेऊन व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येते. सो दिस इज द कन्सेप्ट यूज टू फाइंड द फोर्स ऑन ऍक्टिंग ऑन ए
इरेग्युलर शेप वायर, आर्बिट्ररी शेप वायर असेल तर त्या टाईपच्या वायरवरती अप्लाय केलेला फोर्स कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण या टाईपची कन्सेप्ट इथं यूज करतो. आता हे झालं सिंगल वायरवरती. नाउ इफ वी हॅव टू वायर पॅरलल वायर्स, then if we pass current through these parallel wires, then these wires attracts or repel each other. हे का अट्रॅक्ट वगैरे करतात याची जी कन्सेप्ट आहे तो आपण आता नेक्स्ट पार्ट बघूया. Now let's see how the two parallel current carrying wires attracts or repel each other because of the magnetic force. So our article is force of attraction or repulsion between two long straight parallel wires. To understand this concept, I consider here the first wire. Long म्हटलं की इन्फायनाइटली लॉंग लक्षात ठेवायचं. याची लेंथ काही असू शकते. आपण कन्सिडर करणार इथे इमॅजिनरी की या वायरची लेंथ किती आहे, L लेंथ वायर आहे, मग ती काही लेंथ असेल. And this is our first wire which carries current I1 in upward direction, and according to Biot-Savart law or according to Ørsted experiment, every current carrying conductor produces a magnetic field in the surrounding space. Surrounding space मध्ये काय तयार होते, magnetic field, and the induced magnetic field is in circular form. Magnetic field ची डायरेक्शन कशी असते, त्याची सर्क्युलर ऑर्बिट्स असतात. So here this is the induced magnetic field in surrounding space of this conductor because of this current. Magnetic field तयार होते. What is the direction of this magnetic field? या magnetic field ची डायरेक्शनचा विचार केला तर राईट हँड थंब रूल यूज करू शकतोय आपण. If we use the right hand thumb rule, then we can find the direction of magnetic field which is anti-clockwise. So the direction of this magnetic field is like this. Now here I consider here a point P. एक पॉइंट आहे किंवा A म्हणा. दिस इज पॉइंट A which is at a distance, perpendicular distance D from the wire. या वायर पासून ह्या A पॉइंटचं डिस्टन्स किती आहे, D, and there is a magnetic field now at this point. डायरेक्शन कशी आहे, मॅग्नेटिक फील्ड बघा अशी आहे, इथून इनवर्ड जाणारी आहे. सो वी कॅन रिप्रेझेंट दिस इनवर्ड मॅग्नेटिक फील्ड बाय युजिंग क्रॉस सिम्बॉल. अँड दिस मॅग्नेटिक फील्ड इज इन इनवर्ड डायरेक्शन. इनवर्ड डायरेक्शन आहे पण ती काय आतल्या साईडचा एरो एक्झॅक्टली आतमध्ये आहे असं दाखवता येत नाही, म्हणून मी इथं दाखवलं. अँड से दिस मॅग्नेटिक फील्ड इज B1 बार. मॅग्नेटिक फील्ड किती आहे, B1 बार आहे. देन व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर दिस B1 बार, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इन्फायनाइटली लॉंग करंट कॅरिंग कंडक्टरचा फॉर्म्युला यूज केला तर आपण याला लिहू शकतोय μ0 I1 अपॉन 2πd. So this amount of magnetic field is induced at point A which is in inward direction. हा एरो म्हणजे इकडे नाहीये, तो कुठे ऍक्च्युअली इनवर्ड डायरेक्शन आहे. हे लक्षात येतं, इथपर्यंत माहिती आहे आपल्याला. हे आपण आधी ऍप्लिकेशन ज्यावेळी स्टडी केली आहेत बायर-सवर्ट लॉची त्यामध्ये डिस्कस केलेला आहे. नाउ हियर आय प्लेस वन मोर कंडक्टर हियर. मी इथं आणखी एक वायर प्लेस करतोय. ओके, अँड नाउ दिस वायर आल्सो carries some current. This is one more wire, say second wire, and this second wire carries current I2 which is in the same direction. I1 आणि I2 दोन्ही एकाच डायरेक्शन न फ्लो होत आहेत. सो these are the two conducting wires. आता ह्या वायर मधून I2 करंट पास होतोय. वायर कुठं प्लेस केलंय, ऍट पॉइंट A. म्हणजेच फर्स्ट वायरची इथं ऑलरेडी काय आहे, मॅग्नेटिक फील्ड आहे. A पॉइंटला या फर्स्ट वायरची काय आहे, इथं मॅग्नेटिक फील्ड आहे किती, B1. अँड नाउ वी प्लेस हियर ए वायर. त्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये आपण दुसरी वायर प्लेस केली आणि त्या दुसऱ्या वायर मधून करंट किती पास होतोय, I2. आणि आता आपण जे सांगितलं, जर एखादी करंट कॅरिंग वायर मॅग्नेटिक फील्ड मध्ये प्लेस केली, देन दॅट मॅग्नेटिक फील्ड अप्लाइज द फोर्स ऑन दॅट वायर अँड दॅट फोर्स इज F इक्वल टू ILB sin theta. हा फोर्सचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. सो हियर दिस सेकंड वायर आल्सो एक्सपिरियन्स ए फोर्स ड्यू टू दिस B1 बार. इथं मॅग्नेटिक फील्ड आहे पण कुणाची, फर्स्ट वायरची. फोर्स कोण एक्सपिरियन्स करणार, सेकंड वायर. मग आपण असं लिहूया इथं, फोर्स कोण एक्सपिरियन्स करणार आहे, सेकंड वायर. कुणामुळं, फर्स्ट वायरमुळं, फर्स्ट वायरच्या मॅग्नेटिक फील्डमुळं. अँड वी कॅन यूज दिस फॉर्म्युला. आय म्हणजे काय असतो, तर ज्या वायरवरती फोर्स आहे त्यातून पास होणारा करंट. इथं या सेकंड वायरवरती फोर्स आहे, सेकंड वायर मधून पास होणारा करंट किती आहे, I2. वायरची लेंथ Lच आहे असं कन्सिडर करा.
magnetic field here is B1. And what is sin theta? Theta is the angle between length of wire and magnetic field. So here wire is like this and magnetic field is in inward direction. So angle between length of wire and magnetic field 90 degrees, sin 90 becomes 1. And if we use here the value of B1, then we can write this as I2. B1 value मी इथे लिहितो mu naught I1 upon 2 pi d into याला काय राहिलं L. So we can write this force as F21 equal to mu naught I1 I2 divided by 2 pi d आणि याला इंटू सगळ्याला काय आहे L. So this is the force acting on the second wire due to first wire or due to the magnetic field of first wire. म्हणजे या सेकंड वायर वरती आता काय अप्लाय झालाय फोर्स. व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ दिस फोर्स. आता डी ला आपण असं म्हणू शकतोय डी इज द डिस्टन्स बिटवीन टू वायर्स असंही म्हणू शकतोय. आता या वायर वरती फोर्स आहे पण कोणत्या डायरेक्शन ना. वी कॅन फाइंड द डायरेक्शन ऑफ दॅट फोर्स. मॅग्नेटिक फील्ड इज इन इनवर्ड डायरेक्शन. करंट passes through in upward direction, so thumb will be in this direction. या डायरेक्शन ने आपला काय आला हा थंब आला. सो दिस इज द फोर्स F21 बार. याचा अर्थ ही जी वायर आहे फर्स्ट ही सेकंड वायरला काय करते अट्रॅक्ट करते. द फर्स्ट वायर अट्रॅक्ट्स द सेकंड वायर F21 बार. बट नाउ करंट इज ऑल्सो पासिंग थ्रू दिस सेकंड वायर. सेकंड वायर मधूनही आता काय फ्लो होतोय करंट पास होतोय. मग सेकंड वायर मधून करंट पास झाला की या वायरच्या सराउंडिंग स्पेस मध्येही आता काय तयार होणार आहे मॅग्नेटिक फील्ड तयार होणार आहे. म्हणजे आता मी ही पहिली कंडिशन झाली आपली ही लक्षात येते. F21 बार हा फोर्स सगळे कळाला. नाउ देयर इज अ मॅग्नेटिक फील्ड इंड्यूस्ड ड्यू टू दी करंट पासिंग थ्रू दी सेकंड वायर. म्हणजे आता सेकंड वायर मधून I2 करंट पास झाल्यामुळे तीही वायर स्वतःची काहीतरी मॅग्नेटिक फील्ड तयार करणार आहे. अँड से दॅट मॅग्नेटिक फील्ड इज B2. नाउ हियर आय कन्सिडर हियर ए पॉइंट B. आता B पॉइंट इथं कन्सिडर केला या सेकंड वायरच्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये हा पॉइंट आहे. ओके. नाउ दिस पॉइंट इज ऑल्सो ॲट ए डिस्टन्स D फ्रॉम सेकंड वायर. सेकंड वायर पासून हा पॉइंट किती डिस्टन्सला आहे D डिस्टन्सला आहे. करंट पासिंग थ्रू द सेकंड वायर इज I2. देन व्हाट इज द मॅग्निट्यूड ऑफ दिस B2. B2 मीन्स मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू सेकंड वायर at point B and that magnetic field will be mu naught I2 upon 2 pi d. म्हणजे या B पॉइंटला असलेली मॅग्नेटिक फील्ड पण कुणामुळं सेकंड वायर मुळे असणारी मॅग्नेटिक फील्ड आपण काय केली इथं कॅल्क्युलेट केली. वायर पासून या पॉइंटचं डिस्टन्स D, वायर मधून पास होणारा करंट I2 आणि मग स्ट्रेट वायर इन्फायनाइटली लॉंग वायरचा फॉर्म्युला यूज केला मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू मिळाली. नाउ हियर दिस फर्स्ट कंडक्टर इज ॲट पॉइंट B. म्हणजे ही B2 मॅग्नेटिक फील्ड ह्या फर्स्ट कंडक्टर वरती फोर्स अप्लाय करते कारण यातूनही करंट पास होतोय ना आता. आणि थेरी काय सांगते एखादी वायर ज्यातून करंट पास होतोय मॅग्नेटिक फील्ड मध्ये जर प्लेस केली तर त्या वायर वरती ती मॅग्नेटिक फील्ड काय अप्लाय करते फोर्स. म्हणजे इथं फर्स्ट वायर आहे ज्यातून करंट I1 पास होतोय आणि त्याला आपण कशात प्लेस केलं B2 या मॅग्नेटिक फील्ड मध्ये. जी सेकंड वायरची आहे फील्ड ही B2 मॅग्नेटिक फील्ड फर्स्ट वायर वरती काय अप्लाय करते फोर्स. सो द फोर्स एक्सपिरियन्स्ड बाय फर्स्ट वायर ड्यू टू द मॅग्नेटिक फील्ड ऑफ सेकंड वायर F21 विल बी इक्वल टू करंट. करंट आता फोर्स कोणत्या वायर वरती फर्स्ट मग त्यातून पास होणारा करंट I1. लेंथ ऑफ वायर इज L and magnetic field is now B2. इथं सुद्धा मॅग्नेटिक फील्ड आणि करंट किंवा लेंथ यांच्यातला अँगल जो आहे तो 90 असल्यामुळे sin थीटा इथं परत काय होईल हाच फॉर्म्युला यूज करतोय मी 1 होईल. अँड इफ वी यूज द व्हॅल्यू देन वी गेट आन्सर F12 बार इक्वल टू I1 into magnetic field is what it is mu naught I2 upon 2 pi d into L. So we can write this force as F12 equal to mu naught I1 I2 divided by 2 pi d into L. This is the force on first wire due to the magnetic field of second wire. म्हणजे इथं दोन्ही वायर वरती फोर्स आहे. आता या सेकंड वायर वरती हा जो फोर्स आहे त्याची डायरेक्शन आधी सांगा कशी असेल. करंट अपवर्ड आहे सो मिडल फिंगर अपवर्ड. मॅग्नेटिक फील्ड या पॉइंटला जी आहे B2 याची डायरेक्शन कशी असेल. ह्या वायरची मॅग्नेटिक फील्ड आहे मग याची मॅग्नेटिक फील्ड अशी असणार आहे. सेकंड वायरची मॅग्नेटिक फील्ड B2 आहे
मग याची मॅग्नेटिक फील्ड इथं आउटवर्ड असेल ना, सो हिअर मॅग्नेटिक फील्ड इज इन आउटवर्ड डायरेक्शन. याला म्हणूया B2. आउटवर्ड म्हणजे हा एरो खाली नाही तर इकडे पुढे आहे. सो दिस इज B2. करंट वरती आहे, सो मॅग्नेटिक फील्ड फ्लोज इन आउटवर्ड डायरेक्शन. करंट इज इन upward direction, and if we use these fingers like, then thumb shows the direction of force. So this force on this first wire will be in this direction, and this force is, हा force कोणता होता? This is F21 bar and this is F12 bar. Now here this direction shows that the two wires attracts each other. ह्या दोन वायर एकमेकांना काय करतायत? अट्रॅक्ट करतायत. And therefore this is the force of attraction between two wires. म्हणजे याचा अर्थ ही फोर्स सेकंड वायर वरती आहे, पहिल्या वायर ने अप्लाय केलेला, and this is the force on first wire applied by second wire. But here in magnitude both the forces are equal. म्हणजे दोन्ही वायर एकमेकांना सेम अमाउंट ऑफ फोर्स ने अट्रॅक्ट करतायत. कुलॉम्स लॉ सारखं दोन्ही चार्ज एकमेकांवरती सेम फोर्स अप्लाय करतात, तसंच दोन्ही वायर इथे एकमेकांवरती सेम फोर्स अप्लाय करतात आणि हा झाला फोर्स ऑफ अट्रॅक्शन. सो इन जनरल वी कॅन राइट दिस ॲज फोर्स ऑफ अट्रॅक्शन इन बिटवीन दिस टू वायर्स कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय युजिंग फॉर्म्युला म्यू नॉट I1 I2 अपॉन 2 पाय d आणि याला इनटू L इज द लेंथ ऑफ बोथ द कंडक्टर्स. म्यू नॉट कॉन्स्टंट आहे, I1 I2 करंट पासिंग थ्रू दीज टू वायर्स, अँड स्मॉल d इज द डिस्टन्स बिटवीन टू वायर्स. या जनरल फॉर्म्युलाचा यूज करून आपण हा फोर्स कॅल्क्युलेट करू शकतोय. अँड दिस इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू वायर्स. दोन्ही सेमच आहेत, इक्वल आणि अपोजिट आहेत, म्हणजे आपण असं लिहू शकतो F21 बार इक्वल टू मायनस F12 बार. अपोजिट आहेत पण मॅग्निट्यूड मध्ये सेम आहेत फोर्स. म्हणजे जर दोन वायर मधून पास होणारा करंट पॅरलल असेल, दोन पॅरल वायर सेम डायरेक्शन न करंट पास होत असेल, तर दोन वायर एकमेकांना काय करतात? अट्रॅक्ट करतात. आता यामध्ये फोर्स पर युनिट लेंथ अशी ही कन्सेप्ट कधी कधी विचारली जाते. कॅल्क्युलेट और फाइंड द फोर्स पर युनिट लेंथ. मग F/L आलं, L इकडे घेतलं की F/L झालं, अँड वी गेट फॉर्म्युला हियर म्यू नॉट I1 I2 अपॉन 2 पाय d, अँड दिस इज दी फोर्स पर युनिट लेंथ. याला टेक्स्टबुक मध्ये आपला F' असं लिहिलंय. F' चे मिनिंग काय? मग F' इज नथिंग बट फोर्स पर युनिट लेंथ, आणि त्यासाठी हा फॉर्म्युला यूज करा. सो दिस इज दी फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू वायर्स. मग रिपल्शन कधी होईल? जर याच दोन वायर मधून पास होणाऱ्या करंटची डायरेक्शन मी थोडी चेंज केली. नाउ हियर, नाउ कन्सिडर इफ द सेकंड वायर कॅरीज ए करंट इन डाउनवर्ड डायरेक्शन. सेकंड वायर मधून पास होणारा जो करंट आहे तो मी इथं कन्सिडर केला डाउनवर्ड आहे, म्हणजे इकडे असं आहे. नाउ दी करंट्स आर इन अपोजिट डायरेक्शन, एक अपवर्ड एक डाउनवर्ड आहे. नाउ हियर फर्स्ट वायर मुळे जे काही होणार आहे इथं, त्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड इनवर्टच असणार आहे. मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू फर्स्ट वायर इज B1 ॲट ए डिस्टन्स d. सेम तेच आलं, म्हणजे ह्या वायरवरती फोर्स एवढाच असणार आहे एवढा फोर्स येणार, सगळं सेमच. नाउ द डायरेक्शन ऑफ फोर्स इज चेंज्ड. नाउ करंट इज पासिंग थ्रू दिस इनवर्ट. मॅग्नेटिक फील्ड इनवर्ट आहे, करंट डाउनवर्ड आहे, सो दी फोर्स विल बी मॅग्नेटिक फील्ड इनवर्ड, करंट डाउनवर्ड, फोर्स विल बी इन दिस डायरेक्शन. थंब इकडे आला ना, नाउ दी फोर्स विल बी इन दिस डायरेक्शन. पण फोर्स तेवढाच आहे, काहीच चेंज झालं नाही. करंट तोच आहे, फील्ड तीच आहे, डिस्टन्स तेच आहे, फक्त फोर्सची डायरेक्शन चेंज झाली. दिस इज द डायरेक्शन ऑफ फोर्स F21 बार. And now current passing through this wire is like this, and if we use the right hand thumb rule, then the magnetic field induced will be like this. So here magnetic field is inward. now इथं मॅग्नेटिक फील्ड कशी आली आता? इनवर्ड, म्हणजे B2 आता इथं इनवर्डच आहे, आणि B2 इनवर्ड असल्यामुळे करंट अपवर्ड आहे. मॅग्नेटिक फील्ड इनवर्ड, करंट अपवर्ड, यूज फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल, फोर्स विल बी इन दिस डायरेक्शन. सो दिस इज द डायरेक्शन ऑफ फोर्स F12 बार. म्हणजे एका वायर मधल्या करंटची डायरेक्शन आपण अपोजिट केली की दोन्ही फोर्स जे मगाशी इनवर्ड होते ते दोन्ही आउटवर्ड झाले. अँड नाउ देयर इज फोर्स ऑफ रिपल्शन बिटवीन टू वायर्स. ह्या दोन वायर्स एकमेकांना आता काय करतायत? रिपेल करतायत. बट द फोर्स और मॅग्निट्यूड ऑफ द फोर्स इज सेम. मॅग्निट्यूड तेवढीच आहे, फक्त आता रिपल्शन आहे, मगाशी अट्रॅक्शन होतं. देन व्हेन द वायर्स अट्रॅक्ट्स इच अदर, वायर अट्रॅक्ट करतात इफ द करंट पासिंग थ्रू बोथ द वायर्स आर इन सेम डायरेक्शन. And wires repels each other when the current passing through both these wires will be in opposite direction, and this is the force of attraction and repulsion between two long parallel wires.